नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 16 ऋतु महाराजांची स्तुती पाठकांनी करून स्तुती। श्लोक नंबर 21। अस्मै नृपाला किल तत्र तत्र बलिं हरिष्यन्ति स लोकपालः। मंस्यन्त एषां स्त्रिय आदिराजम् चक्रायुधं तद्यश उद्धरन्त्यः। अस्मै नृपाला किल तत्र तत्र बलिं हरिष्यन्ति स लोकपालः। मंस्यन्त एषां स्त्रिय आदिराजम् चक्रायुधं तद्यश उद्धरन्त्यः। अस्मै नृपाला किल तत्र तत्र बलिं हरिष्यन्ति स लोकपाला। मंस्यन्त एषां स्त्रिय आदिराजम् चक्रायुधं तद्यश उद्धरन्त्यः। अस्मै नृपाला किल तत्र तत्र अस्मै नृपाला किल तत्र तत्र बलिं हरिष्यन्ति स लोकपाला। बलिं हरिष्यन्ति स लोकपाला। मंस्यन्त एषां स्त्रिय आदिराजम् मंस्यन्त एषां स्त्रिय आदिराजम् चक्रायुधं तद्यश उद्धरन्त्यः। चक्रायुधं तद्यश उद्धरन्तः। अस्मै नृपाला किल तत्र तत्र अस्मै नृपाला किल तत्र तत्र हरिष्यन्ति स लोकपालः। बलिं हरिष्यन्ति स लोकपालाः। मंस्यन्त एषां स्त्रिय आदिराजम् मंस्यन्त एषां स्त्रिय आदिराजम् चक्रायुधं तद्यश उद्धरन्त्यः। चक्रायुधं तद्यश उद्धरन्त्यः। अस्मै त्यांना नृपालाः सर्वराजे किल निश्चितच तत्र तत्र ठीक ठिकाणी बलिं भेटवस्तू हरिष्यन्ति अर्पण करतील सहित लोकपाला देव मंस्यन्ते मानतील एषां या राजांच्या स्त्रियः
पत्न्या आदिराजम आद्य राजा चक्र आयुधम चक्र हे शस्त्र धारण करणारे तत् त्यांचे यशः यश उद्धरंत्यः पुढे नेऊन. भाषांतर आहे. जेव्हा पृथु महाराज संपूर्ण जगभरात भ्रमण करतील तेव्हा इतर सर्व राजे तसेच देव त्यांना सर्व प्रकारच्या भेटवस्तू अर्पण करतील. आपल्या हातात गदा आणि चक्र धारण करणाऱ्या पृथूंना अन्य राजांच्या राण्या देखील आद्य सम्राट समजतील आणि त्यांचे स्तुतिगान करतील. कारण ते प्रत्यक्ष परम भगवंतांइतकेच कीर्तिवान असतील. तात्पर्य, कीर्तीचा व प्रतिष्ठेचा विचार केल्यास पृथु महाराज भगवत अवतार आहेत हे पूर्वीच सर्वांना ज्ञात होते. स्तुती पाठकांनी ऑलरेडी बऱ्याचदा सांगितलं पृथु महाराज हे भगवंतांचे अवतार आहेत, त्यामुळे ऑलरेडी त्यांची कीर्ती आहे. तरीही ते सांगतायत की जिथे जिथे जातील तिथे लोक त्यांना भेटवस्तू अर्पण करतील. अगदी बाकीचे जे राजे आहेत ते राजे, त्यांच्या राण्या हे सगळे पृथु महाराजांचा आदर करतील, त्यांचं गुणगान करतील. आदिराजम म्हणजे मूळ सम्राट व राजा. भगवान श्री विष्णू किंवा श्री नारायण हेच मूळ राजा आहेत. मूळ राजा असणारे श्री नारायण अखिल प्राणी मात्रांचे वास्तविक संरक्षण करत आहेत, याचे लोकांना ज्ञान नाही. कठोपनिषदात म्हटले आहे की एको बहुनाम यो विदधाति कामान. वास्तविकपणे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतच सर्व प्राणी मात्रांचे रक्षण करीत आहेत. राजा किंवा नरदेव हा त्यांचा प्रतिनिधी आहे. म्हणून सर्व प्राणी मात्रांच्या पोषणासाठी संपत्तीच्या वितरणावर व्यक्तिशः लक्ष ठेवणे हे राजाचे कर्तव्य असते. जर त्याने असे केले तर तो भगवान नारायणांप्रमाणेच कीर्तिवान होतो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे तद यशः म्हणजे पृथु महाराज वस्तुतः स्वतः समवेत पुरुषोत्तम भगवंतांची कीर्ती नेत होते, कारण ते भगवंतांच्याच सामर्थ्याने संपूर्ण जगावर राज्य करीत होते. तात्पर्यावरून जास्त काही आपल्याला लक्षात येत नाही, परंतु प्रभुपाद हे सांगायचा प्रयत्न करत आहेत की पृथु महाराजांची कीर्ती प्रसिद्धी जगभर होईल, कारण ऑफकोर्स ते भगवंतांचे अवतार आहेत, परंतु त्यांचं कार्य पण तसंच असेल. ते सदैव हे लक्षात ठेवतील की ओरिजिनल मूळ राजा किंवा मूळ संरक्षण करता आहे भगवान श्री विष्णू नारायणच आहेत. मी फक्त त्यांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे जे काही दिलंय ते त्यांनीच दिलेलं आहे. त्यांनी दिलेल्या राज्याचं आणि राज्याच्या संपत्तीचे मॅनेजमेंट करणे माझ्या हातात आहे. हे लक्षात ठेवून जर मी केलं तर माझ्या हातात चांगलं होईल. आपल्या अंगी देखील काही गुण असतात. आपली प्रसिद्धी, आपली कीर्ती त्या गुणांमुळे वाढते. या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीवाची इच्छा असते की लोकांनी माझी कीर्तीचं गुणगान करावं, माझं कीर्तन करावं, आत्मकीर्तन करावं. हो की नाही? काही लोक पैसे देऊन कीर्तन करून घेतात स्वतःच, म्हणजेच गुणगान करून घेतात स्वतःच.
आणि ही जी प्रवृत्ती आहे ती भक्तीमध्ये, भक्तांमध्ये देखील दिसून येते. याच्यापासून स्वतःला वाचवायचं असेल ना, तर या श्लोकात या तात्पर्यामध्ये दिलेला प्रभुपादांचा उपदेश लक्षात ठेवला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खूप छान कीर्तनकार असाल, मृदंग वाजवणारे असाल, पेटी वाजवणारे असाल, खूप छान भजन कीर्तन गात असाल, किंवा तुम्ही खूप छान लेक्चर देत असाल, प्रवचन देत असाल, त्याची ती कीर्ती त्याच्यासोबत येते, त्याची नशा डोक्यात जायला काही जास्त वेळ लागत नाही. प्रभुपाद इथे सांगतात की असं व्हायचं नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या अंगामध्ये हे जे गुण आहेत, सुंदर मृदंग वाजवण्याचं, कीर्तन करायचं किंवा प्रवचन द्यायचं, हे गुण कुठून आलेत आणि मी कोणाचं गुणगान करतोय आणि हे गुणगान करण्याची ताकद, शक्ती मला कोणी दिलेली आहे, याची सदैव तुम्हाला जाणीव असली पाहिजे. मग जग कितीही तुमचं गुणगान केलं, त्यांची नशा तुम्हाला चढणार नाही आणि अशा रीतीने तुमचं पतन होणार नाही. पृथ्वी महाराज ऑफकोर्स स्वतः भगवंतच होते, पण तरीही प्रभुपाद इथे लिहितात की ओरिजिनल राजा, ओरिजिनल संरक्षण करता आहे स्वतः श्री विष्णू, श्री नारायणच आहेत. पृथ्वी महाराज फक्त त्यांनी दिलेलं जी संपत्ती आहे त्याचं वितरण प्रॉपरली करणे आणि एक प्रतिनिधी म्हणून काम करणे एवढंच करणार आहेत. परंतु तरीही त्यांची कीर्ती जगभर पसरेल, कारण निरअहंकारी, निर्मत्सरी, निर्मम भावनेने ते हे सगळं करतील. म्हणून खूप महत्वाचं असतं. ते सदैव लक्षात ठेवतील की भगवान श्री विष्णूच हे सगळ्यांचे पालन पोषण करतायत, मी नाही. एको बहुनाम योगी ददाति कामं. पुढे म्हणतात हे स्तुती पाठक, अयम महिम गाम दुदुहे धीराजः प्रजापतिर्वृत्तिकरः प्रजानाम यो लीलयाद्रिन स्वशरासकोट्या भिंदन समाम गाम करोद्यथेंद्रः. मही म्हणजे भूमी आणि गाम म्हणजे गाय, दूध हे म्हणजे दूध. प्रजा संरक्षक असे हे पृथु महाराज असामान्य सम्राट आहेत आणि प्रजापती देवतांच्या तुलनेचे आहेत. अखिल प्रजेच्या निवासाची सुविधा निर्माण करता यावी यासाठी ते गायीच्या रूपातील पृथ्वीचे दोहन करतील. केवळ इतकेच नव्हे तर स्वर्गराज इंद्र ज्याप्रमाणे आपल्या सामर्थ्यशाली वज्राने पर्वत भेदून टाकतो, त्याप्रमाणे पृथु महाराज आपल्या धनुष्याच्या तीक्ष्ण टोकाद्वारे पर्वतांचे उंचवटे फोडून भूपृष्ठास समतल करतील. हे पुढच्या अध्यायात याच वर्णन आहे सगळं. पहिल्यांदा तर ते पृथ्वी मातेवरती चिडतात की प्रजेचं पालन पोषण करण्यासाठी जे लागते तुम्ही का देत नाही. चिडतात म्हणजे अक्षरशः पृथ्वी मातेला नष्ट करायला बाण काढतात. पृथ्वी माता गायीच्या स्वरूपात येऊन माफी मागते आणि परिस्थिती समजावून सांगते. पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा पाप वाढतं, खोटेपणा वाढतो, फसवेगिरी वाढते, तेव्हा तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी मला सगळं लपवून ठेवावं लागतं, मी काही देऊ शकत नाही. पृथु महाराज परत तिला रिक्वेस्ट करतात की तू दे. मग ती पृथु महाराजांना ऍक्च्युली कसं हे परत मिळवायचं याचं ज्ञान देते आणि मग मदत करते. पुढच्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन आहे. पृथु महाराज आता सध्या तीच परिस्थिती आहे, हो की नाही. जसं इथे म्हणलेलं आहे, पृथु महाराज अक्षरशः फ्लॅट जमीनच नसते जिथे शेती करता येईल, अन्नधान्य मिळत नसतं लोकांना. पृथु महाराजांना वाटतं की पृथ्वी मातेने आपल्या पोटामध्ये सगळं धरून ठेवलंय, देत नाहीये, म्हणून ते पृथ्वी मातेवरती चिडतात. पृथ्वी माता समजावून सांगते, तुम्ही ही पर्वत सगळी फोडून जमीन प्लेन करा,
मी तुम्हाला बीज देते, परत सुरू करूया आपण सगळं. तर सध्या तीच परिस्थिती आहे. भक्त लोकांना हेच करायचंय. जमीन तयार करण्यापासून आपली तयारी आहे सगळी, हो की नाही? रेडीमेड जरी तुम्हाला कुठे जमीन मिळाली तरी मागच्या काही दशकांमध्ये त्या जमिनीची इतकी दुर्दशा करून ठेवलेली आहे पापी शेतकऱ्यांनी. त्याला पूर्ववत परिस्थितीमध्ये येण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. या प्रत्येक स्टोरीतून आपल्याला शिकायचं आहे. प्रभुपाद आपल्याला सांगतात खरं काय आहे. पृथ्वी, गाय आणि या दोघांच्या मदतीने आपल्या जीवन आवश्यक गोष्टी मिळवणे हे सायन्स आहे. सिंपल सायन्स. याला भगवंतांनी सिंपल का ठेवलेलं, याला कॉम्प्लिकेटेड का केलेलं नाही? का? कारण याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळ घालवू नका. बाकीचा उरलेला वेळ भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये घालवा. पण तो आता सध्या स्थितीला हे कठीण वाटतं. वेळ नाही, जागा बरोबर नाही, सगळीकडे तणच उगवलेला आहे. बट स्टील तरीही त्यातून यू हॅव टू परसिव्हिअर. ऍक्च्युली तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील, तुम्हाला हे सगळं फिक्स करावं लागेल, कारण याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पृथू महाराजांची पुढचा जो अध्याय आहे तो अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे भाग 1 आहे का भाग 2? भाग 1 आहे. ओके, संपते भाग 1. या श्लोकावरती तात्पर्य नाही, पुढचा वाचूया आपण. पुढे म्हणतात स्तुतिपाठक, विस्फुर्जयन्ना जगवम धनु स्वयं यदा चरत क्षाम विषय माजो तदा निलिल्युर दिशि दिश्य संतो नांगलुल मुद्यम्य यथा मृगेंद्र. सिंह आपले शेपूट उंचावून जेव्हा अरण्यामध्ये संचार करू लागतो तेव्हा सर्व दुर्बळ प्राणी लपून बसतात. त्याप्रमाणे पृथू महाराज जेव्हा आपल्या राज्यात भ्रमण करून युद्धामध्ये ज्याचा प्रतिकार करता येत नाही आणि जे बैल आणि मेंढ्या यांच्या शिंगापासून निर्माण करण्यात आले आहे त्या आपल्या धनुष्याच्या दोरीचा टंकार करतील, तेव्हा सर्व राक्षसी, चोर आणि लुटारू सर्व दिशांमध्ये लपून बसतील. जे एक्झॅक्टली उलट होत होतं वेन राजाच्या कारकिर्दीमध्ये. राजाला प्रजेची चिंताच नव्हती, त्यामुळे तो स्वतःच्या सुख विलासामध्ये बिझी होता. त्यामुळे चोर लुटेरे दिवसा ढवळ्या सगळीकडे बिनधास्तपणे फिरत होते. तर पृथू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये उलट होणार. पृथू महाराज नुसतं फिरत जरी गेले राज्यामध्ये, सगळे चोर लुटारू सगळे लपून बसणार. तात्पर्य, पृथू महाराजांसारख्या शक्तिशाली सम्राटाची सिंहाशी केलेली तुलना समर्पकच आहे. प्रभुपाद इथे खूप छान सांगतात, भारतामध्ये क्षत्रिय राजांना अजूनही सिंग अर्थात सिंह असे संबोधले जाते. आपला एक पंतप्रधान होऊन गेला PV नरसिंहराव. सिंह कमी आणि शेळी बकरी सारखं जास्त दिसायचं. यांचं वागणं पण शेळी बकरी सारखंच आहे. आजचे जे राजे आहेत, प्रतिनिधी आहेत, कोणी घाबरत नाही यांना, हो की नाही? भ्रष्टाचार, भ्रष्टाचार या 3-4 वर्षामध्ये तुम्ही लक्षपूर्वक बघा, भ्रष्टाचार इतका महाभयानक पद्धतीने वाढणार आहे. या भारताच्या कारकिर्दीमध्ये कोणी एवढा भ्रष्टाचार बघितला नसेल. अमेझिंग. ऑलरेडी सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता ते नंबर्स जे येतात ते नंबर डोकं फिरवणारे. 1800 कोटीची जमीन भ्रष्टाचार केला, ते 300 कोटीची जमीन. पैसे, कारण पैसे छापत बसले आपण, याला काही व्हॅल्यूच नाहीये. एक घोटाळे करे. जो व्यक्ती रोज कोट्यावधीमध्ये हालचाल करत असतो त्याच्यासाठी 4 कोटी इकडे देणे, 5 कोटी तिकडे देणे काही विशेष वाटत नाही.
सामान्य माणसाला विशेष वाटतं ज्याचा पगार 5,000 आहे. हो की नाही? अमेझिंग. या 2030-32 पर्यंत जगामध्ये अशा घडामोडी होणार आहेत आणि लोकांना कळणार पण नाही. थोडंफार बुद्धिमान असाल, प्रभुपादांचं जर तुम्हाला हे असेल, विश्वास असेल, तर तुम्हाला कळेल काय चाललेलं आहे. कोविड जे आहे, करोना व्हायरस जे 2 वर्ष घालवले आपण, ती या शतकातली सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे ऍक्च्युली. सगळ्यात मोठा, अनइमॅजिनेबल. काल मी वाचत होतो, अमेरिकेमध्ये ॲमिश नावाचे एक समाज असतो. तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. काही लोक अमेरिकेला जाऊन आले, त्यांना माहिती पण असेल. बऱ्याचदा त्यांचा असा एरिया आहे ऍक्च्युली, तिथेच राहतात ते. ऑफकोर्स व्हेरी टाईट कम्युनिटीमध्ये राहतात. व्हेरी म्हणजे असे विखुरलेले कधी राहत नाहीत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. भक्तांनी देखील एकत्र राहायचं असेल, भक्तीमध्ये पुढे जायचं असेल ना, ही टाईट कम्युनिटी खूप गरजेची असते. एकमेकांवरती प्रेम करणे, एकमेकांवरती विश्वास ठेवणे, विश्वासघात होऊ नये, प्रेम कमी होऊ नये म्हणून सतर्कता राखणे, याच्याने कम्युनिटी डेव्हलप होत असते. आज हेच मिसिंग आहे भक्तांमध्ये. एनिवे, काय सांगणार होतो, तर ह्या आमिष लोकांचा एक रिपोर्ट आलेला न्यूयॉर्क जर्नलमध्ये. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं की हे आमिष लोक, तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे, आमिष लोक टेक्नॉलॉजीच्या विरोधात आहेत पूर्णपणे. प्रभुपाद जे सांगतात ना ते सगळं करतात. ते फक्त मांसाहार करतात बिचारे. त्यांची स्वतःची शाळा आहे, मुलांना शाळेत पाठवत नाहीत, इलेक्ट्रिसिटी वापरत नाहीत, फोन वापरत नाहीत, टीव्ही वापरत नाहीत, मोबाईल वापरत नाहीत. आजही, आजच्या काळामध्ये, कॅन यू इमॅजिन? आणि याचे मोठे मोठे कम्युनिटीज आहेत, म्हणजे 100 कुटुंब एका ठिकाणी राहतात, शेती करतात, स्वतःचे फर्निचर स्वतः बनवतात, स्वतःचे सगळं स्वतः करतात. अमेझिंग. पूर्ण देवावरती विश्वास आहे. त्यांचे कपडे वेगळे आहेत, बैलगाडी वापरतात आज देखील, कुठल्याही पद्धतीचे मशीन वापरत नाहीत, कार वापरत नाहीत. तर त्यांचा रिपोर्ट काय आला होता, आपल्या मुलांना ते एकही लस देत नाहीत. वॅक्सिन ज्याला म्हणतो ना आपण, आपल्याला हे सगळं माहित. परवा एक प्रभूजींना नवीन हे झालं, मूल झालं, बाळ झालं, तर त्यांना सगळं माहिती आहे, हे सगळी भानगड सगळं माहिती आहे. ते मला विचारत होते, मग प्रभूजी लस द्यायची की नाही? मी म्हटलं, तुमच्यात हिंमत असेल तर देऊ नका. एकही लस द्यायची गरज नसते ऍक्च्युली मुलांना, बाळांना. लसीकरण आहे ना, हेच सगळ्यात मोठं भ्रष्टाचार आहे. ते आमिष लोक आपल्या मुलांना एकही लस देत नाहीत. गव्हर्नमेंटच्या कुठल्याही योजनेमध्ये भाग घेत नाहीत. तर त्यांचा एक रिपोर्ट आलेला, त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांमध्ये लॉन्जेव्हिटी आहे, म्हणजे जास्त वर्ष त्यांची मुलं टिकतात. त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझम नाही, ADHD नाही. त्यांच्या मुलांमध्ये, त्यांच्या पूर्ण समाजामध्ये, कम्युनिटीमध्ये डायबिटीज नाही, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम नाही, हार्टचा प्रॉब्लेम नाही, कॅन्सर नाही. कॅन यू इमॅजिन? आजही अशी कम्युनिटी आहे. स्वतःच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करतात, स्वतःच्या अन्नाची व्यवस्था स्वतः करतात. आणि ते त्यांना का शक्य होतं? इट्स ऑल बिकॉज ऑफ कम्युनिटी मध्ये राहिल्यामुळे. एकदम टाईट कम्युनिटी असते त्यांची. त्यांचा पोशाख ठरलेला आहे, माताजींचा त्यांच्या पोशाख ठरलेला आहे, तसाच घालतात. केस सदैव क्लोज झाकलेले असतात माताजींचे, पूर्णपणे झाकलेले असतात. इमॅजिन करू शकणार नाही तुम्ही. अगदी लहान मुलींचे देखील. जे तत्वज्ञानाचं ते वाचन करतात, त्यांचे चर्च आहेत, ते पण ख्रिश्चन धर्माचं पालन करतात, त्यांचे स्वतःचे चर्च आहेत. त्या चर्चमध्ये ते जे शिकवतात त्याप्रमाणे ते वागतात. बस. हे कधी शक्य आहे? जेव्हा भगवंतांच्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवून भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगता. नसेल तर सगळे हे भ्रष्टाचार चालू राहणार.
आणि आजचा राजा जो आहे तो फक्त नावाला राजा आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये इथं काय लिहिलेलं आहे की सम्राट पृथू महाराज जिथे जिथे फिरतील तिथे तिथे सगळे चोर लुटारू लपून बसतील, पूर्णपणे सगळे, बाकी सगळे त्यांना आदर देतील, सन्मान करतील, भेटवस्तू देतील. पूर्वीच्या काळामध्ये आपण लहान असताना तुम्हाला आठवत असेल, असा आपला पंतप्रधान, आमदार, खासदार आला तर त्याच्या गाडीवरती लाल बल्ब असायचा आणि मग सगळे सगळे रस्ते बिस्ते सगळे क्लिअर करायचे. आज देखील करतात, परंतु आज लोक हे रस्ते देखील क्लिअर करत नाहीत. परवा पुण्यामधली एक घटना आलेली, तो आमदार का खासदार कोणी येत होता, रस्ता बंद केलेला, सगळे लोकांनी तोडून रस्त्याचं ट्रॅफिक परत सुरू केलं. आदरच नाही, कारण लोकांनी आदर द्यावा असं राजा वागतच नाही आजचा, हो की नाही? प्रभुपाद इथे सांगतात पूर्वीच्या काळामध्ये राजांची नाव पण अशी होती, सिंह, प्रताप सिंग, राजा प्रताप सिंग. कारण तो सिंहाप्रमाणे त्याची ताकद असायची खरोखर. ती ताकद कशासाठी? प्रजेचं रक्षण करण्यासाठी, प्रजेला लुटण्यासाठी नाही. ते आजकालचे आहेत सगळे. क्षत्रियच राजा बनू शकतो, क्षत्रियच राज्य व्यवस्थित करू शकतो. आज राजकारभार कोणाच्या हातात आहे? सगळा वैश्य लोकांच्या हातात आहे. त्यामुळे ते देशाला अर्थव्यवस्था म्हणूनच बघतात. किती तुम्हाला लगेच समजेल, लगेच पटण्यासारखं आहे. देशाला अर्थव्यवस्था म्हणूनच सगळं चालू आहे. पैशाची उलाढाल, पैसा किती येतो, पैसा किती खर्च होतो, याच्याशिवाय दुसरा विचारच नाही मनामध्ये. लोक किती सुखी आहेत. आणि काय झालं मागच्या 30-40 वर्षामध्ये लोकांचं सुखी किती आहेत हे मोजायचं मोजमाप देखील बनलं पैसे, कागदी पैसे. आणि दुर्दैवाने या पैशाच्या बाजारामध्ये सगळे बिझी आहेत, लोक पण आणि राजा पण, हो की नाही? मग चोर लुटाऱ्यांना, हे आजकालचे राजे चोर लुटाऱ्यांना मदत करतात. हे चोर लुटारे कसे घाबरतील? ज्या चोराला राजाची मदत आहे तोच चोरी करतो, अशी परिस्थिती आहे आज. नावाचे सिंह आहेत आता, काही कामाच नाही. तरीही बघा, ही नावं कुठे असतात जास्त आजकाल? नॉर्थ इंडियामध्ये, विशेष करून पंजाबमधल्या लोकांची नावं सगळी अशी असतात. आणि मी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे, भारताबाहेर देखील जिथे जिथे मी पंजाबी लोकांना भेटलो, खरोखर मनाने चांगले असतात सगळी पंजाबी लोक. अजूनही त्यांच्यामध्ये नैतिकता आहे, बाकी सगळे बिघडले. सगळ्यात भ्रष्ट आणि सगळ्यात अनैतिक वागणारे लोक जास्त कुठे असतील? नॉट बिहार, महाराष्ट्र. कारण इथे पैसा खूप आहे. महाराष्ट्र, गुजरात, जिथे पैसा जास्त आहे ना तिथे अनैतिकता वाढणार, भ्रष्टाचार वाढणार, काही उपयोगाचं नाही. बिहारमध्ये गरिबी आहे दुर्दैवाने, आणि दंडुकशाही जास्त आहे बिहारमध्ये. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बिहार सगळ्यात बेकार, खालचा स्टेट आहे. बिहारमध्ये देखील खूप चांगले लोक आहेत. ललित गोविंद प्रभूंशी मी एकदा चर्चा करत होतो. ललित गोविंद प्रभू बिहारचे आहेत. ते सांगत होते की अजूनही बिहारमध्ये असे काही एरियाज आहेत जिथे मुलींना शाळेत पाठवलं जात नाही. मुली अजूनही 10-12 वर्षाच्या झाल्यापासून डोकं झाकायला सुरुवात करतात, घरातली कामं करतात, सगळं व्यवस्थित वागतात. अजूनही त्यांचं लग्न प्रॉपरली करून दिलं जातं. म्हणजे जे ट्रायबल एरिया आहेत जिथे अजून टेक्नॉलॉजी वगैरे गेलेली नाही आहे, तिथे अजूनही चालू आहे. खूप चांगले राहतात, अजूनही शेती करतात. जे ऍडव्हान्स्ड सिटी टाईप वगैरे आहेत तिथे सगळं भ्रष्टाचार आणि सगळं अराजकता आहे. तर ही मॉडर्न
ज्याला आपण म्हणतो मॉडर्निटी, आपल्याला खूप झगमगाट वाटते मॉडर्न, आणि मॉडर्निटीची झगमगाट आपल्याला खूप आकर्षित करून घेते, परंतु याच्यामध्ये दुःख खूप आहे, लक्षात ठेवा. जितकं वैदिक संस्कृतीप्रमाणे आणि पुराण्या जमान्यातली वागणूक आपण ठेवू, तितका आपल्या सुखाचा इंडेक्स वाढणार आहे. तितका आधुनिकतेला मिठी मारू, तितकं आपलं दुःख वाढणार आहे. आणि हे आता हळूहळू हे प्रूव्ह व्हायला लागले. पूर्वी लोकांना हे समजायचं नाही, पटायचं नाही. आता हे तुम्हाला इझिली पटतं, कारण तुम्हाला आधुनिकतेची झळ लागली. आता झळ लागल्यावर पटायला लागला हळूहळू. राजा कसा असला पाहिजे? राजा कुठे अरे राजा स्वतःच्या राज्यामध्ये त्याने भ्रमण केलं पाहिजे. आपला राजा स्वतःच्या राज्यात कधी भ्रमण करत नाही, दुसऱ्याच राज्यात भ्रमण करत असतो. इथे भारतात फिरल्यावर कळणार ना भारतात प्रॉब्लेम काय आहे. आणि अशा भ्रमणाच्या वेळी आणि कंटिन्युअसली भ्रमण करायचं असतं. शिवाजी महाराज देखील बघा, कधी घरात बसून असायचे नाहीत. 4 दिवस घरी असले ना, शिवाजी महाराजांना वाटायचं नवीन मोहीम काढली पाहिजे. घरात कधी नसायचे, राज्यात काय चाललेलं आहे हे बघत फिरायचे. त्यामुळे लोकांना बरं वाटतं, आणि चोर लुटेऱ्यांना त्याची एक हे बसते, भीती बसते मनामध्ये. हे केलं पाहिजे. बलशाली किती श्लोक आहेत? 27. बलशाली हातांनी राज्यावर सत्ता गाजवणाऱ्या शासन प्रमुखाचे चोर, लुटारू आणि असिरू लोकांना भय वाटत नाही, तोपर्यंत राज्यामध्ये शांती आणि समृद्धीचे साम्राज्य नांदू शकत नाही. चोर, लुटारू, असुरी लोकांना जोपर्यंत राजाचं भय वाटत नाही, तोपर्यंत राज्य सुरक्षित नाही. राज्यामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू शकत नाही. कारण नॉर्मल लोक असतात ना, ते चोर लुटाऱ्यांना हे करू शकत नाही, अपोज करू शकत नाही. चोर लुटारे पण बुद्धिमान असतात. नॉर्मल जेवढा माणूस चांगला नैतिकतेने वागणारा, तेवढाच तो कमकुवत पण असतो. तो लढू शकत नाही. तो आपल्या राजावर अवलंबून असतो, क्षत्रियावर अवलंबून असतो. म्हणून सिंहासारख्या राजाच्या स्थानी जेव्हा एक स्त्री राष्ट्रप्रमुखाच्या पदावर बसते, तेव्हा ती अत्यंत खेदजनक गोष्ट असते. परवा मी तुम्हाला सांगत होतो ना, प्रभुपाद जेव्हा होते तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. प्रभुपाद ऍक्च्युली अमेरिकेमध्ये सरळ सरळ लेक्चर मध्ये रिपोर्टर्सना बोलून दाखवायचे की हे चुकीचं आहे. कारण स्त्रीच्या अंगामध्ये ते गुणच नाही आहेत, शौर्य. पण आजकालच्या लोकशाहीतला राजा ऍक्च्युली शौर्य दाखवायला कुठे जातच नाही. युद्ध जरी झालं तरी तो एका खोलीत बसून नुसते ऑर्डर देत असतो. दॅट इट सेल्फ इज बोगस. युद्ध म्हणजे राजा सगळ्यात पुढे असला पाहिजे, सैनिक त्याच्या मागे असले पाहिजे. राजा जाईल तिकडे सैनिक जातात. आजचा राजा घरात बसून फक्त ऑर्डर देतो, सैनिक बिचारे मरतात बॉर्डरवरती. इंदिरा गांधी लढायला जाणार आहे. हे खूप खेदजनक आहे, खूप खूप हॉरिबल आहे ऍक्च्युली. याच्यापेक्षा महाभयानक परिस्थिती येऊ शकत नाही, जिथे मुली, स्त्रिया ह्या शासनाच्या पदावरती जातात, विशेष करून सैन्यामध्ये जातात, आमदार, खासदार, पंतप्रधान या पदावरती जातात. आता हे तुम्ही जर माताजी असाल तर तुम्हाला कदाचित पटणार नाही. याचा अर्थ असा नाही की माताजींना डिसरिस्पेक्ट केलं जाते. याचा अर्थ असा असतो की तुमच्या अंगामध्ये जे गुण आहेत त्या गुणाप्रमाणे तुम्ही केला तर तुमची कीर्ती वाढते. तुम्हाला चित्रकला जमते, परंतु तुम्हाला MBA करून एका कंपनीमध्ये मॅनेजर व्हायचंय, काय उपयोग आहे? पैसे भरपूर कमवू शकाल तुम्ही, MBA कराल पण, परंतु चित्रकला गेली. चित्रकलाच गेला असता आणि चित्रकलेमध्येच कीर्ती मिळवली असती तर काय प्रॉब्लेम आहे? पुरुष जे करतात त्याच्यामध्येच मी पण नाव कमवणार हे म्हणण्यात काय अर्थ आहे? इट्स युजलेस. कारण भगवंतांनी तशी बॉडीज बनवलेली नाहीये. 2 पुरुष समान नसतात. स्त्री आणि पुरुष कसे समान असू शकतात? ही समानतेचा हा जो ढोंग आहे ना, हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे समाजातला आजचा.
मग ही पेटा नावाची संस्था आहे, ती म्हणते की हत्ती, वाघ, सिंह, साप, कोल्हे, घुबड सगळे समान आहेत. असे कसे काय समान असतील? अरे सापाला भगवंतांनी सरपटण्यासाठी बनवलेलं आहे, हत्तीला भगवंतांनी स्टॉम्प करायला बनवलेलं आहे. सगळ्यांची परीक्षा एकाच याच्यामध्ये घेतली तर होणार आहे. म्हणून सिंह हा जंगलाचा राजा असतो. हत्ती का बरं झाला नाही जंगलाचा राजा, अंगाने मोठा असून पण? कारण ती जी फेरॉसिटी असते ना, ते जे शौर्य असतं, ती ताकद जी असते, ती भगवंतांनी सिंहामध्ये दिलेली आहे. हत्तीला नुसतंच मोठं बनवलेलं आहे. उद्या मोर येईल आणि म्हणेल मी सगळ्यात सुंदर दिसतो त्यामुळे मी राजा होणार. कुणी ऐकेल जंगलामध्ये मोराचं? ही समानता सगळ्यात बोगस आहे. मोराचं काम आहे सुंदर दिसणे, सुंदरता सगळ्यांना दाखवणे, त्याच्यातच मोराचा जय जयकार आहे. माताजींचं जे काम आहे ते माताजींनी करावं, प्रभूजींचं जे काम आहे ते प्रभूजींनी करावं. आज परिस्थिती अशी आहे की नुसतंच हे बिघडलेलं नाहीये की माताजी लोक प्रभूजींच्या समान व्हायचा प्रयत्न करतायत. दुर्दैवाची गोष्ट ऑलरेडी इथं आलेली आहे की प्रभूजींना पण माताजींसारखं व्हायचंय. बघा तुम्ही आजकालची नवीन मुलं ना, अंगात ताकद आहे ना, मसल्स आहेत, सगळे नाजूक मिळमिळे सगळे. कारण नुसतं कीबोर्ड बनवायचंय, ताकद थोडीच लागते. पोतं थोडीच उचलायचंय, हो की नाही? व्हेरी बॅड. हे बोलायला घाबरतात आपले आजकालचे भक्त लोक. प्रभुपादांनी नुसतं म्हटलं नाही, रिपोर्टर्सना बोलून दाखवायचे. प्रभुपाद आपल्या शास्त्रामध्ये लिहून पण ठेवलंय, प्रभुपाद इथे लिहितात. म्हणून सिंहासारख्या राजाच्या स्थानी जेव्हा एक स्त्री राष्ट्रप्रमुखाच्या पदावर बसते तेव्हा ती अत्यंत खेदजनक गोष्ट असते. अशा स्थितीतील लोकांना सर्वात दुर्दैवी समजण्यात येते. बघा, कारण ती स्त्री काय करणार? स्त्रियांसाठी पॉलिसीज बनवणार, हो की नाही? नुसतं स्त्रियांसाठी पॉलिसीज बनवून चालतंय. आणि तुम्हाला वाटत असेल ते केलेलं चांगलंच आहे, त्याशिवाय स्त्रियांचा उद्धार नाही, तर हे पण विसरून जावा. आज समाजामध्ये इतका भ्रष्टाचार आहे, इतका महाभयानक भ्रष्टाचार आहे की स्त्रियांना खाली ओढण्यात एक नंबर पटाईत आहेत. सरकारी ऑफिसर्स जे आहेत जास्तीत जास्त स्त्रिया दिसतात आपल्याला आजकाल, कारण कोटा सिस्टीम मध्ये आलेले आहेत सगळे. जास्तीत जास्त भ्रष्ट ह्या स्त्रियाच दिसतात. आपल्या मुलांवरती काय संस्कार करत असतील? तलाठीच्या पदावर स्त्री आहे, पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. तहसीलदार पदावर स्त्री आहे, पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. प्रांताच्या पदावर स्त्री आहे, पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. इथे आमच्या तालुक्यात तर तलाठी, तहसीलदार, प्रांत सगळेच माताजी आहेत. आम्हाला लाज वाटते त्यांच्यासमोर जाऊन बोलायला, त्याने त्यांचं काम बिनधास्तपणे चालू आहे. बरं, या सरकारी ऑफिसमध्ये कर्मचारी लोक पण सगळ्या स्त्रियाच भरलेल्या आहेत. त्यांना पण लाज वाटत नाही, पैसे मागितल्याशिवाय काही कामच करत नाही. एका माताजीने मला सांगितलं, एक मला नकाशा पाहिजे होता, मी अर्ज केला, मग नकाशा मला दिला ओरिजिनल, मला बाहेर जाऊन झेरॉक्स काढून आणा. हे म्हटलं हे तुमचं काम आहे. बरं, गेलो, झेरॉक्सचे पैसे मीच दिले, झेरॉक्स काढून आणलं आणि दिलं परत ते ओरिजिनल. त्याच्यावरती मग मला शिक्का वगैरे मागून ते दिल्या. ती माताजी मला म्हणते त्याचे झेरॉक्सचे पैसे द्या. म्हटलं मीच देऊन आलोय बाहेर झेरॉक्सचे पैसे. नाही, एक्स्ट्रा द्यावे लागतात. मग बाजूचा मला असा डिवचून सांगतो, तिला द्यावे लागतात. किती निर्लज्जपणे मागतात बघा. भ्रष्टाचार इतका भयानक वाढलेला आहे, काय उपयोग नाही. तुम्हाला वाटत असेल एक स्त्री खासदार, आमदार, पंतप्रधान पदावर आली तर स्त्रियांचं रक्षण करेल. बिलकुल नाही करणार. परवा जी केस झाली ना साताऱ्यामध्ये, एका डॉक्टरने आत्महत्या केली. तिला सगळ्यात जास्त नावं ठेव महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहे, महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष, तिलाच नावं ठेवायला लागले. सगळं राजकारण, पैसे घेऊन चालतंय. ऍक्च्युली कोणी कोणाचं रक्षण करायला इथं आलेलं नाहीये. मग तुमच्या लॉजिक प्रमाणे मग जर पुरुष आमदार, खासदार,
मुख्यमंत्री पंतप्रधान असेल तर तो पुरुषांचं रक्षण करेल, तो थोडीच पुरुषांचं रक्षण करतो, तो फक्त खायला बसलेला आहे तिथे. तसं स्त्रिया जेव्हा मुख्यमंत्री पंतप्रधान होतात ते स्त्रियांचं रक्षण करत नाहीत, ते पण खायलाच गेलेले असतात तिथे. खाण्याशिवाय दुसरा काही उद्देश नाही आहे आता सध्या लोकशाहीमध्ये. आणि मग राष्ट्र कोण सांभाळणार? या बाबतीत अमेरिका अजून जरा स्ट्रॉंग आहे. ऍक्च्युली अमेरिका पण डळमळीत चाललेली आहे. आता मागच्या काही वर्षामध्ये स्त्रिया ऍटलिस्ट निवडणुकीमध्ये उभा राहायला लागलेल्या, पूर्वी राहत नव्हत्या. परंतु आजपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर एकही स्त्री आलेली नाहीये. निवडणुकीत हारल्या त्या, परंतु पूर्वी निवडणुकीला पण उभे राहत नव्हत्या. तिथे समानता जास्त असून बघा आणि आपल्याकडे कमी असून बघून देखील आपल्याकडे चालू आहे सगळं. दुर्दैवी गोष्ट आहे. याच्यावरती आपण 1000 वेळा चर्चा केलेली आहे. स्त्री पुरुष समानतेमध्ये जास्त नको करायला. अजून किती श्लोक आहेत? 1 2 3 4. अजून एक पुढच्या श्लोकाला तात्पर्य नाही, वाचूया. एषाश्वमेधात्र शतमाजहार सरस्वती प्रादुर्भावि यत्र आहारशिद्यस्य हयं पुरंदरः शतक्रमतुश्चरमे वर्तमाने. हे पृथुराजा, सरस्वती नदीच्या उगम स्थानाजवळ अश्वमेध नावाचे 100 यज्ञ करतील. शेवटचा यज्ञ होत असताना स्वर्गाचा राजा इंद्र यज्ञीय अश्वाचा चोरी करेल. थोडस आता भविष्य सांगतायत. मागच्या श्लोकात पण भविष्य सांगितलं. पृथ्वी आणि पृथ्वीचं गोमाते म्हणून गोमाताच्या रूपातील पृथ्वीचं दोहन करतील. पर्वत वगैरे भेदून त्यांना सपाट करतील. पुन्हा धनधान्य निर्माण करतील. तसंच 100 अश्वमेध यज्ञ करतील. राजाचं कर्तव्य असं यज्ञ करणे. यज्ञ केल्याशिवाय काही मिळत नाही. तर कलियुगामध्ये यज्ञ शक्य नाहीत, त्यामुळे तुम्हाला हे लॉजिक समजणार नाही. परंतु यज्ञ केल्याशिवाय कधीच काही मिळत नाही कलियुगामध्ये देखील. कलियुगामध्ये म्हणून आपल्याला कलियुगामध्ये संकीर्तन यज्ञ करायचंय. तर राजा पृथु महाराज 100 अश्वमेध यज्ञ करतील. आणि भगवंतांनी बनवलेला हा नियम आहे की जो कोणी 100 अश्वमेध यज्ञ करतो तो नेक्स्ट इंद्रदेव बनतो. आणि म्हणून 99वा अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर इंद्रदेवांचं झोप उडून जाते. इंद्रदेवांना झोप लागत नाही. आता 100वा यज्ञ झाला तर माझं पद गेलं म्हणून इंद्रदेवांना टेन्शन येतं. आणि मग तो इंद्रदेव एका संन्यासाच्या रूपात जाऊन 100व्या यज्ञामध्ये ज्या बळी द्यायला जो घोडा आणलेला असतो अश्व, त्यालाच पळवून नेतात. मग नंतर इंद्रदेवांबरोबर युद्ध होतं. मग समजावून सांगितलं जातं. मग मध्यस्थी करतात ब्रह्माजी का शिवजी येऊन विसरलं ब्रह्माजीचं वाटतं. आणि मग अशा प्रकारे परत ते दिलं जातं. परंतु याच्यातून 2 शिकण्यासाठी पुढे आहे ती कथा. पुढच्या 2ऱ्या का 3ऱ्या अध्यायामध्ये याच्यानंतर तेव्हाच आपण चर्चा करूया याच्यावरती. तर इथे भविष्य सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. आपण इथेच थांबूया. तीन श्लोक राहिले ते उद्या वाचूया, म्हणजे हा अध्याय संपतो. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.